हे बेवडा आमच्या शेजारचा त्रास देत आहे। हा आत्महत्या करून राहिले पोलीसवाले नाही उद्या येईल परवा येईल आम्ही येतो। एक मिनिट भाऊ कायच्या समस्या हो ताई समस्या काय तुमची पूछो प्रॉब्लेम काय हमेशा राहत नाही म्हणते अरे गाडी आ रही बाहर उठो अरे मेरी बात सुनो बाहर आओ यार लेट देखना अरे उठो खींचो फोटो खींचो भाई बाहर काय झालं काय कुठे काय झालं होतं घरी आणि कुठे गेल्या होत्या आणि काय घडलं सविस्तर सांगा मी 1 वर्ष झाल्याच्या नंतर मी इकडे आले। आमचं काही प्रॉब्लेम होतं त्यामुळे शेतातलं काम होतं जरा मग त्यामुळे मी इकडे आले कोरगाव मंदिर आमचं घर आमची जागा आपण घर बांधलं आमच्या जागेमध्ये त्यांना घर पण बांधलं तरी ठीक आहे म्हणलं बांधलं तर बांधलंय आम्ही नव्हतं हजर तर जसं 1 वर्ष झालं तसं तेव्हापासून तो माझ्या मांगा लागायला लागला। आज तर म्हणलं असे घाण शिवा दिले कमरेला खाली शिवा दिले रात्रभर मी गणपती आणल्यावर त्यांच्या घरात जाऊन सगळ्यांनी मारणारच म्हणले असंपर्यंत बोलला तो। मी म्हणले ठीक आहे तू आता तसं माझ्या घरी ये मला मारून दाखव म्हणलं हा पण बोलला असं पण बोलले मी कोण आहे माझे पुतण्या पण माझं कोणी लागत नाही तो शेजारचा आहे माझ्या आणि पोलीस आल्यापर्यंत रिपोर्ट दिली तर ते म्हणलं आमच्या हातात काहीच नाही आहे म्हणून आम्ही करत नाही त्यांना हा पण शब्द म्हणलं माझा जीव जाईल ना म्हणलं तेव्हापर्यंत तुम्ही म्हणलं माझ्या घरी या चौकशी करा म्हणलं आणि मी तर म्हणलं मी मेल्याच्या इथं राहणार नाही म्हणलं मी काय झालं काकू काय झालं काकू जर तिला त्रास आहे तर घ्यायला पाहिजे ना तर मग कुठली असती तर बुलाया आ रहा है तुम्ही बोला काही लोक नका बोला कांगण बोला काही नाही काहीच बोलायचं नाही पोलीसवाले येत नाही म्हणून काही रिपोर्ट आहे 10 वर्षापासूनच्या रिपोर्ट आहे कमलेशला फोन केला था सुसाइड करतो भाई